ही आवळा आहे, बारीक आवळा आहे आणि ही मुरावळा करण्यासाठी मी आणलाय बाजारातून विकत. आणि या आवळ्याला 1 किलो आवळा असला तर 1 किलो गूळ किंवा घालायचा. 2-4 लवंग घालायच्या, 2 दालचिनी तुकडं, 1-2 विलायची, 4-5 मिरं आणि मुरावळा करून ठेवायचा. मुलं आवडीनं खाते ती. रोगप्रतिकार शक्ती वाढते ह्यानं. आणि ती हमेशा सकाळचं एका मुलानं 2 आवळं ही बारकंवालं आणि मोठा असला तर 1 आवळा खाल्ला तर त्याची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली होती. आवळा टाकला ह्याच्यात की व्यवस्थित त्याला पाणी सुटतं. गूळ टाकायचा, खिसून टाकायचा, नाहीतर अख्खा टाकला तरी चालतो. आणि हे सगळं गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत ती शिजल्यावर टाकायचं. आणि ह्याचं पाणी जे सुटतंय ते पूर्णपणे त्याला हलवून 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 पाणी ह्याचं सुटतं आणि पूर्ण आटून पाकासारखं ह्याचं एकदम तयार होतंय. आणि पाकासारखं तयार झालं की खूप टिकायला चांगला, म्हणजे टिकून राहतो वर्षभर. मी केलेला आहे पहिला पण झाला त्याचा. खायला पण छान आणि टिकायला पण वर्षभर छानपैकी टिकतो. करू शकता, आपण करून बघा. एक वेळा करा म्हणजे कोण कोण खातंय आवडीनं ती कळल, मग परत परत करायला आपल्याला चांगलं वाटेल. कमेंट मध्ये सांगा तुमचं काय मत आहे ते. चांगलं का वाईट? हे बिस्किट ही चॉकलेट खाण्यापेक्षा हे 1 चमचा दिला मुलांना हातावर तर लय आवडीनं खाते. माझी 5 नातवंड आहे, ती खूप आवडीनं खाते, ती रोज मागते.